नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण अबकी बार गडकरी सरकारविषयी बोलणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्याचं आज मतदान पार पडलंय. आता निवडणुकीचा फक्त निकाल बाकी आहे, तो 4 जून रोजी आहे. यावेळी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीसाठी अधिक टप्प्यात म्हणजे 7 टप्प्यामध्ये मतदान झालं आणि यातल्या 3 टप्प्याचं मतदान झाल्यानंतर देशभरामध्ये मोदी सरकारला आव्हान मिळतंय अशी चर्चा सुरू झाली. तोपर्यंत अब की बार 400 पार आणि फिर मोदी सरकार अशाच घोषणा चहूबाजूंनी आपण ऐकत होतो. मोदी सरकारला विरोधी पक्षांनी अर्थात इंडिया आघाडी जी आहे देशभरात बनलेली, त्यांनी चांगलीच लढत दिल्याची चर्चा आहे. ही नुसती लढत नाही तर अनेक जागांवर इंडिया आघाडीतले पक्ष जे आहेत ते विजय मिळवताना दिसत आहेत किंवा तशी शक्यता दिसते आणि त्यामुळं भाजपला मागच्या प्रमाणे बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज अनेक जण व्यक्त करतात. बहुमत जर भाजपला मिळणार नसेल तर भाजपचा नेता कोण असेल म्हणूनही जोरात चर्चा सुरू आहे. मोदी अल्पमतातील सरकार चालवतील का इथपासून ते बहुमतासाठी मोदी जर नेता असतील तर भाजपला कोण पाठिंबा देईल इथपर्यंत ही चर्चा सुरू आहे. त्यामध्ये भाजपला मोदी नव्हे तर दुसराच एक नेता बहुमत मिळवण्यासाठी योग्य ठरेल आणि तो नेता असेल तर एनडीए मध्ये सध्या नसलेले इतर काही जे पक्ष आहेत, काही इंडिया आघाडीतले पक्ष आहेत, ते देखील सरकार बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा देतील असा कयास लावला जातोय. तो नेता कोण आहे? तो नेता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून महाराष्ट्राचे नितीन गडकरी असतील. देशात अब की बार मोदी नाही तर गडकरी सरकारची चर्चा त्यामुळंच सुरू आहे. हे कसं होऊ शकतं? का ही चर्चा होतीये? खरंच असं होऊ शकेल का? या संदर्भातले ठोकताळे नेमके काय आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं चर्चा करणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. भारतीय जनता पार्टीला केंद्रात बहुमतात सरकार बनवायचं असेल तर त्यांची सर्वाधिक जी मदार आहे ती उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, बिहार या राज्यांवर आहे. गेल्या 2 निवडणुकीचा जर आपण निकाल बघितला तर या राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळताना आपल्याला दिसलेल्या आहेत. यावेळी मात्र भाजपला या राज्यांमध्ये आपला परफॉर्मन्स मागच्या वेळीसारखा राखता आला नाही आणि खूप मोठा संघर्ष त्यांना करावा लागला असं चित्र आहे. आणि महाराष्ट्राबद्दल जर सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी भाजपच्या विरोधामध्ये जोरदार लढा उभारला. 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला 23 आणि महायुतीला 42 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत होते. यावेळी मात्र महायुतीला 30 ते 35 जागांचा फटका बसणार आहे असा राजकीय विश्लेषक आणि जाणकारांचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशामध्ये 15 ते 20 जागा कमी होतील असा तो अंदाज आहे. राजस्थानमध्ये 7 ते 8 जागा कमी होतील. हरियाणामध्ये 5 जागा कमी होतील. मध्य प्रदेशमध्ये 5 ते 7 जागा, बिहारमध्ये 8 ते 10 जागा, कर्नाटकमध्ये 10 ते 12 जागा कमी होण्याचा अंदाज अनेक जाणकारांनी आणि विश्लेषकांनी वर्तवलेला आहे. असा सर्व राज्यांचा जर आपण विचार केला देश पातळीवर तर भाजपला 2019च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये कमीत कमी 60 तर जास्तीत जास्त 80 जागांचा फटका बसेल असा अंदाज हे राजकीय विश्लेषक पंडित आपल्याला त्यांचा अंदाज व्यक्त करताना दिसत आहे. त्याचवेळी भाजपच्या धुरीणांकडून सुद्धा पश्चिम बंगाल, पूर्वेकडची राज्य, दक्षिणेकडील तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये या भाजपच्या जागा वाढतील आणि त्यामुळं 2019 पेक्षाही अधिक जागा या भाजपला मिळतील असा त्यांचा अंदाज व्यक्त करतात. दोन्ही बाजूंकडून ज्या व्यक्त केलेली जी मतं आहेत, जो अंदाज आहे त्याचा आदर करीत आपण जर तुलना केली तरी भाजपला सरकार बनवण्यासाठी निश्चितपणे 40 ते 50 जागा कमी पडतील अशी स्थिती दिसते. आता या अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला जर सरकार बनवायचं असेल तर आणखी नवीन मित्र शोधावे लागतील. गेल्या 10 वर्षातली स्थिती पाहता म्हणजे मोदी सरकारचा
काळ जर आपण बघितला तर मोदी सरकारचा कारभार, त्यांची काम करण्याची स्टाईल आणि ही भारतातील एकही पक्ष किंवा अपक्ष यांना मदत करण्याचा अथवा पाठिंबा देण्यासाठी त्यांना तयार होणार नाहीत अशी आहे. त्याची कारणं सुद्धा म्हणजे मोदी सरकारच्या त्यांच्या अतिशय जवळ असलेले म्हणजे भाजपच्या जवळ असलेली नैसर्गिक युती असलेली शिवसेना, शिरोमणी अकाली दल या पक्षांना खच्ची करण्यासाठी मागच्या 10 वर्षात झालेले प्रयत्न एकही राजकीय पक्ष किंवा त्यांचा नेता विसरलेला नाही. नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या अनेक वर्षांच्या साथीदाराला जर मोदी सरकारनं सोडलं नाही तर आपलं काय होणार या विचारानेच ते भयभीत आहेत. दुसरी बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स असे जे केंद्र सरकारचे विभाग आहेत त्याच्या आधारे देशातील अनेक नेत्यांना कारवाईची भीती दाखवत त्यांना जवळ केलं. जे जवळ आले नाहीत त्यांच्यावर कारवाया करून त्यांना तुरुंगात टाकलं असा आरोप हे विरोधातले नेतेच करताना दिसतात. त्यामुळं हे नेते किंवा अन्य नेते ज्यावेळी नरेंद्र मोदी यांना सरकार बनवण्यासाठी खासदार कमी पडतील तेव्हा त्यांना पाठिंबा देणार नाहीत अशी स्थिती आहे. याबरोबरच तिसरी बाब आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व. ते जर व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलं तर ते देखील अनेक पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवण्याच्या विचारातले अजिबात नाहीत. तो त्यांचा स्वभावच नाही. इतरांचं ऐकून सरकार चालवणं, निर्णय घेणं हे मोदी यांच्या डिक्शनरीमध्ये बसत नाही. त्यामुळं नेतृत्वावरून ज्यावेळी प्रश्न उपस्थित होईल किंवा तो प्रश्न उपस्थित होण्यापेक्षा ते स्वतःला देखील नेतृत्वाच्या स्पर्धेतून बाहेर काढतील आणि त्यावेळी त्यांच्याऐवजी कोण असा प्रश्न समोर येईल. तेव्हा राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह काही नावं निश्चितपणे पुढे चर्चेला येऊ शकतात, परंतु नवीन मित्र शोधण्याच्या आणि बहुमतासाठी लागणारा अपेक्षित संख्याबळ जुळवण्याच्या शर्यतीमध्ये हे नेते निश्चितपणे कमी पडतील. त्यावेळी नितीन गडकरी हे इथं परफेक्ट बसताना दिसतात. त्याची काही महत्त्वपूर्ण कारणं आहेत, त्यावर एक आपण नजर टाकूयात. नितीन गडकरी यांनी राजकारणात कधीही भेदाभेद केलेला नाही. मंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्रात असेल किंवा दिल्लीमध्ये असेल त्यांनी विरोधकांच्या कामालाही प्राधान्य दिलंय, तिथं राजकारण केलं नाही. विरोधी पक्षातल्या नेत्यांची सुद्धा विकास कामं त्यांनी केलेली आहेत, त्यासाठी टाळाटाळ केलेली नाही. त्यामुळं गडकरींचे ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, जगमोहन रेड्डी, स्टॅलिन म्हणजे यांच्यासोबत अतिशय चांगले संबंध आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी माणूस पंतप्रधान होतोय या विचारानं भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे जे सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत ते सुद्धा त्यांना पाठिंबा देऊ शकतात. केवळ उद्धव ठाकरेच नाही तर शरद पवार यांचेही गडकरी यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि मराठी माणूस पंतप्रधान होतोय या मुद्द्यावर पवार देखील गडकरींना पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळं नितीन गडकरींच्या रूपानं देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदा आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून एक पहिला मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा योग अशा पद्धतीनं दिसतोय. तो येऊ शकतो. आता भाजपा आणि NDA मधील इतर घटक पक्षांनी कुणी किती जागा लढवल्यात हे सुद्धा पाहू, कारण त्याच्याशिवाय अंदाज येणार नाही की आकडे फार महत्त्वाचे आहेत बहुमताकडे जाण्यासाठी. या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं म्हणजे 2024च्या निवडणुकीत देशभरामध्ये 441 जागा लढवल्यात, तर NDAतील त्यांच्या मित्रपक्षांनी सर्वांनी मिळून साधारणपणे 100 जागा लढवलेल्या. मित्रपक्षांमध्ये सर्वाधिक जागा लढवणाऱ्यांमध्ये तेलगू देसम पार्टी आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी 17 जागा लढवल्यात. जनता दल संयुक्त आहे बिहारमध्ये, त्यांनी 16, शिवसेना महाराष्ट्रात 15, PMK तामिळनाडूमध्ये 10 हे असे पक्ष आहेत. एवढ्या जागांवर ते लढतात. NDA मधील इतर पक्ष 5, 4 कोणी 1 इतक्याच जागांवर लढतात. त्यामुळे भाजप प्रणित NDA सरकार ज्यावेळेस केंद्रात यायचं असेल तर भाजपच्याच सर्वाधिक जागा निवडून यायला हव्यात आणि तसं होणार नाही असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. म्हणून नितीन गडकरी यांना पंतप्रधान होण्याची संधी आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. त्यामुळंच अबकी बार नितीन गडकरी सरकार अशी चर्चा ही गल्ली ते दिल्लीपर्यंत सध्या सुरू आहे, सर्व ठिकाणी सुरू आहे. 2019 मध्ये ही सुद्धा अशीच चर्चा सुरू झाली होती, परंतु त्यावेळी भाजपनं 303 जागा जिंकल्या आणि बहुमतात सरकार बनवलं आणि पंतप्रधान पदासाठी गडकरी यांची चर्चा झाल्यामुळं पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर मोदी सरकारमध्ये
त्यांच्याकडील खात्यांची संख्या कमी करण्यात आली होती. हे सुद्धा आपण विसरायला नको. आता आणखी एक बाब आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे भाजपचा नेता ठरवण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहते. आणि सध्या म्हणजे गेल्या 7-8 वर्षाचा जो काळ बघितला आपण, तर संघ आणि मोदी शहा यांच्यातील संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. अलीकडच्या काळात तर ते अधिकच बिघडलेले आहेत आणि ते बिघडत चाललेले आहेत. म्हणजे त्यातूनच जेव्हा मोदी व्यतिरिक्त नेतृत्वाची चर्चा सध्या देशभर सुरू झाली, तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या माध्यमातून, यांच्या तोंडून आता भाजपला संघाची गरज राहिली नाही, भाजप स्वयंपूर्ण त्यांचं राजकारण करू शकतो, अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं. ही मोदी शहा यांची स्ट्रॅटेजी असल्याची देखील चर्चा. जेणेकरून बहुमतासाठी खासदारांची संख्या कमी पडली तरी भाजपाच्या नेतृत्वासंबंधी संघानं ढवळाढवळ करू नये असाच तो थेट मेसेज कदाचित असावा. अशा स्थितीत भाजपचा नेता ठरवण्यामध्ये संघ किती भूमिका बजावू शकेल असा देखील प्रश्न पडतो. मग तर याविषयी सांगायचं झालं तर संघ इतकाही काही कमकुवत नाही की संघाचे पदाधिकारी हे मोदी आणि शहा यांना सरेंडर होतील. शिवाय गडकरी आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत जे आहेत त्यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत आणि ते नागपूरचेच आहेत. गडकरी आणि संघ नागपूरमध्ये कधीपासूनचे संबंध तुम्हाला लक्षात येतील. या पार्श्वभूमीवर राजकीय पंडित व विश्लेषकांच्या अंदाजाप्रमाणे खरंच भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा आल्या तर संघाकडून देखील नितीन गडकरी यांचं नाव हे पुढे केलं जाऊ शकतं. गडकरी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये राष्ट्रीय स्तरावर मंत्री म्हणून केलेल्या कामाची सर्व स्तरावर दखल घेतली गेली आहे. शिवाय मोदी सरकारमधील गडकरी हे एकमेव मंत्री आहेत की ज्यांच्या कामावर विरोधक देखील खुश आहेत. देशभर रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यामध्ये गडकरी यांचा रोल मोठा आहे. विकासाभिमुख नेतृत्व म्हणून गडकरी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर त्यांनी इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांशी म्हणजे अगदी विरोधकांशी सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित केले. त्याचा फायदा आता त्यांना होऊ शकतो. हे विरोधातले पक्ष गडकरींना पाठिंबा देऊ शकतात. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या ज्या ममता बॅनर्जी आहेत यांनी यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे मंत्री म्हणून. त्या गडकरींना पाठिंबा देऊ शकतात. गडकरींचे आणि त्यांचे संबंध फार चांगले आहेत. उद्धव ठाकरे तर भाजपचे नैसर्गिक मित्र असलेल्या पक्षाचेच प्रमुख आहेत. शरद पवार मराठी माणूस पंतप्रधान होतोय या मुद्द्यावर पाठिंबा देऊ शकतात. आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी असतील, तामिळनाडूचे स्टॅलिन असतील, हे देखील पाठिंब्यासाठी पुढे येऊ शकतात. हे सगळं कागदावर तरी जुळतंय. वास्तवात 4 जून रोजी निकाल कसा लागतो, भाजपला बहुमत मिळतं का, किती बहुमतासाठी आकडा कमी पडतो, यावर सारं काही अवलंबून आहे. निकालानंतरच सगळी सूत्र हलतील आणि अब की बार मोदी की गडकरी सरकार येणार. मोदी इतक्या सहजासहजी पंतप्रधान पद खरंच सोडतील का आणि गडकरींच्या रूपानं पहिला मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकेल का, या सर्व शक्यतेविषयीचं हे विश्लेषण आता तुम्ही ऐकलं. ते तुम्हाला कसं वाटतंय आणि खरंच गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का, याविषयी तुमचे सुद्धा काही आडाखे असतील तर ती तुमची मतं या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा. धन्यवाद.